अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत संगमनेर तालुक्यातल्या बोटा गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर पिचड यांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर बोटा गटातील या निवडणुकीत वैभवराव पिचडांचे खंदे समर्थक बबनराव गागरे यांनी कार्यकर्त्यांचं भक्कम संघटन निर्माण केलं असून बोटा गटात खरी लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच होत असून प्रचार शिगेला पोहोचलाय। या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून बोटा जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीने बबनराव गागरे हे उमेदवार दिले आहेत। गेली 2.5 वर्षापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बोटा गटामध्ये उमेदवार जे कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आज राष्ट्रवादीने एक नवा चेहरा देऊन कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे। आज आपल्याबरोबर आहेत बबनराव गागरे। आपण त्यांना विचारू की नेमकं तो कसा विकास करणार आहेत, कसा विकास करणार काय आहे। खरं तर गेली 40 वर्ष आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून आमच्या या पठार भूमीमध्ये कामांचा विकासाचा डोंगर उभा राहिला। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी पिचड साहेबांनी केलं आणि म्हणूनच त्या निवडणुकीच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी यावंसं वाटलं। कारण माझ्या पिचड साहेबांनी जर जनसामान्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलं असेल, त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पिचड साहेबांनी कामाच्या आणि विकासाच्या माध्यमातून सामान्य शेतकरी, सामान्य माणूस, सामान्य आदिवासी माणूस जर उभा केला असेल तर त्या ठिकाणी आज मला निवडणुकीमध्ये पाऊल टाकताना अत्यंत आनंद होत आहे। कारण हे राष्ट्रवादीचं पाऊल आहे, हे विकासाचं पाऊल आहे, हे गोरगरीब जनतेचं पाऊल आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणजे एक विकासाचा उमेदवार। आणि म्हणून मी या ठिकाणी या पठार भागामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न घेऊन या पठार भागामध्ये ही उमेदवारी लढत आहे। या पठार भागामध्ये खरं तर गेली 4-5 वर्ष आम्ही बघत आहोत। अनेक प्रकारची कामं पिचड साहेबांच्या माध्यमातून जरी झाली असली तरी अजून अनेक छोटे मोठे प्रश्नही बाकी आहेत। त्यामध्ये काही महिलांच्या समस्या आहेत, त्यामध्ये काही युवकांच्या समस्या आहेत, युवतींच्या समस्या आहेत। आमच्या पठार भागातले युवक आणि युवती अत्यंत चांगल्या पद्धतीचे शिक्षण, त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्या नोकरीच्या याचा प्रश्न आहे आणि त्या सर्व प्रश्नांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून नक्कीच करेल। मी त्या ठिकाणी नेहमीच सांगत असतो की आता माझा पठार घेईल नवा आकार, या पठाराला एक नवा आकार देण्याचं स्वप्न मी त्या ठिकाणी घेतलं आहे। भावाला भाऊ, गावाला गाव आणि माणसाला माणूस जोडण्याचं स्वप्न मी उराशी बाळगलेलं आहे। या ठिकाणी पिचड साहेबांनी अनेक गावं जोडली, रस्ते जोडले। आता मला त्या ठिकाणी या गावांची, या माणसांची मनं जोडायची आहेत। एक वेगळा पठार, एक विकासाचा विचार या ठिकाणी या पठारच्या भूमीमध्ये आणायचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी एक राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन या पठार भूमीमध्ये त्या ठिकाणी उभा आहे आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी आमचे तिन्ही संतोष शेळके असतील, मी स्वतः बबनराव गागरे असेल, त्या ठिकाणी नंदा गुले असतील, आम्ही तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजयी होऊ। एक अत्यंत चांगली सक्षम तरुणांची टीम आम्ही एक या ठिकाणी निर्माण केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेवर तर झेंडा फडकूच, परंतु आमच्या सर्वसामान्य माणसापर्यंत विकास काय असतो, समस्या काय असतात, ह्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा। अनेक आम्ही बघतो प्रचंड तरुणाई आमच्या पाठीमागे उभी आहे। तरुणांना आशा आहे की बबनराव गागरे काहीतरी आमच्यासाठी करतील। मी ह्या तरुणांना या माध्यमातून सांगू इच्छितो की मित्रांनो, घाबरू नका, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही कष्टाळू आहात, नक्कीच एक दिवस मी तुम्हाला न्याय देईल। या पठार भागातून तुम्हाला कुठंतरी मी या ठिकाणी एक चांगल्या ठिकाणी अशा ठिकाणी घेऊन जाईल का निश्चित तुम्ही तुमचा प्रपंच त्या ठिकाणी जाऊन उभा करू शकाल। एवढंच या निवडणुकीच्या माध्यमातून मी सांगतो आणि धन्यवाद देतो। हे होते बबनराव गागरे। गेली 40 वर्ष या ठिकाणी आमदार मधुकर पिचड यांच्या ठिकाणी सत्ता आहे। सध्या या ठिकाणी वैभव पिचड हे आमदार आहेत। गेली 10 वर्ष राष्ट्रवादीचंच या ठिकाणी सत्ता आहे। मात्र 16 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे की राष्ट्रवादी आपला गट या ठिकाणी आबाद ठेवणार आहे का। नितीन शेळके, S9 संगमनेर।